मग काय म्हणता, तर मागच्या 2 व्हिडिओच्या भरभरून यशानंतर स्वागत आहे भावनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। अच्छा, भरभरून यश। तर भावनो डायलॉग मारू मारू पोरं फेमस झाले, पोरी फेमस झाल्या, आजोबा पण फेमस झाले, मग आणत्या कशा मागे राहतील? कारण आजकाल सगळ्यांना रील स्टार बनायचंय आणि अंगात कला नसताना सोशल मीडियावर आगायचंय। तर अशाच एक व्हायरल झालेल्या सोनी काकूंचा आपण करणार आहोत वन साइड धिंगाणा। 2023 संपायला काहीच दिवस बाकी आहे। जर अजून कोणाला त्यांची लायकी दाखवायची असेल तर बिंदास दाखवू शकता, कारण मला सगळा कचरा 2023 ला सोडायचा आहे। शांत राहा बरं काकू, असं खोटं नका बोलत जाऊ तुम्ही। सगळा कचरा 2023 मध्ये सोडायचा आहे म्हणे, मग 2024 ला तुम्ही तुमचे व्हिडिओ पण बंद करायला पाहिजे होते, कारण सगळ्यात मोठा कचरा तर तुमचे व्हिडिओ आहेत। दिवाळी येते म्हणून आनंदी आणि परीक्षा येते म्हणून दुःखी होऊ नका मित्रांनो, कारण आपल्याला दोन्ही जागी दिवेच लावायचे आहे। लाईक्स आले म्हणून आनंदी आणि कमेंट्स मध्ये शिव्या आल्या म्हणून दुःखी होऊ नका काकू, कारण आपल्याला सोशल मीडियावर खूप आगायचंय। आता दिवाळी तर गेली काकू, पण तुमच्यासारख्या छपरी लोकांचे व्हिडिओ पाहणाऱ्याचे एक्झाम मध्ये दिवेच लागणार। आमचं नाही भाई तुमच्यासारखं, आम्ही दिवाळीमध्ये सुतळी बॉम्ब फोडून धमाका केलाय आणि एक्झाम मध्ये अभ्यास करून। अबे साले। मकर संक्रांतीच्या त्या लोकांना पण खूप खूप शुभेच्छा, जे पाठीमागे कडू आणि तोंडावर गोड बोलतात। तिळगुळ घ्या, 4 शब्द कमी बोला पण खरे बोला। काकू तुम्ही पण आमचं तिळगुळ घ्या, पण तुम्ही गोड बोला, कडू बोला, फालतू बोला, जे बोलायचंय ते बोला, पण मनातल्या मनात, कारण भाई तुमच्या फालतू डायलॉग आणि आवाज दोन्ही ऐकू वाटायना। गुलाबाचं फूल मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचं फूल मोगऱ्याचा गजरा, सगळ्या पोरींच्या फक्त जेसीबी ऑपरेटर वरच नजरा। हे आपल्याला आवडलं भाई, मनाच्या खुशीसाठी आपणच आपली तारीफ करून टाकायची। गुलाबाचं फूल मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचं फूल मोगऱ्याचा गजरा आणि सगळ्या पोरींच्या फक्त कुणाल भाऊवरच नजरा। हे फूल गुलाबाचं तू आहे राणी। पैसा हसताय भडवत। गुजरात मधल्या पोरी ढोकळा बनवत्यात, पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवत्यात, केरळ मधल्या पोरी इडली बनवत्यात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पोरी पोरांना चिवत्या बनवतात, चिवत्या। माझ्यासारखं तुम्हाला पण पुरणपोळीची अपेक्षा होती ना? मला वाटलं काकू महाराष्ट्राच्या पोरीसाठी पुरणपोळी म्हणत्यान, पण नाही भाई, काकूला आपल्याच पोरींना फालतू म्हणून भारी बनायचंय। चला काकू, बनल्या तुम्ही भारी, लय भारी बनल्या भाई, पण आता जशा व्हिडिओच्या कमेंट बंद केल्या ना, तसे तुमचे फालतू व्हिडिओ पण बंद करा। आणि बनवत असतील काय पोरी चिवत्या, पण सगळ्या पोरी तुमच्यासारख्या नसतात ना। चिवत्या बनवतात, चिवत्या लय व्याका नाही। एकतर काकू तुमचा व्हिडिओ गान, त्यामध्ये काही विषयच नाही, वरून तुमचा आवाज पण गान ना। आम्ही कसं सहन कराव भाई? ना कानाजवळ तुम्ही 10 फुके फोडा किंवा ढिंचक पूजाला कविता म्हणायला लावा, मी ते सहन करल, पण काकूचा आवाज नाही, नकोच, छी। मुलांनो, करिअर कडे लक्ष द्या, मुलींकडे नाही, कारण मुलगी ही फुलपाखरासारखी असती, कारण फुलपाखरू हे कधीच एका झाडावर नाही बस। भावनो, मी कुठेतरी ऐकलं होतं की एक बाई दुसऱ्या बाईची खरी दुश्मन असते, आणि काकूला बघून ते खरं वाटायले। काकूला पोरीची काय प्रॉब्लेम आहे काय माहित? एका बाईचा पुरुषावरून विश्वास उडालेला मी पाहिलेला आहे, पण एका बाईचा एका बाईवरूनच विश्वास उडालेला मी पहिल्यांदा पाहिलो। नाही बाई, काकू कदाचित विसरून गेल्या की त्या पण एकेकाळी एक मुलगीच होत्या। तसं तर मी अजून एक गोष्ट ऐकली होती जी काकूला बघून एकदम खोटी ठरली, हेच की लेकरं बाळ झाले ज्याला नाही यायची त्याला पण अक्कल येते। शाळेतला सगळ्यात फेमस डायलॉग, मॅडम हा हलवतोय बेंच हो। तर आपल्या काकू शाळेत पण जातात, तसं तुमचे व्हिडिओ बघून वाटत नाही की तुम्ही कधी शाळेत गेले असत्या, आणि तुमचा फेमस डायलॉग ऐकून हेच वाटायले की शाळेमध्ये पण तुमचं मुलांकडेच लक्ष होतं, म्हणूनच सगळ्या पोरींना फालतू म्हणतात। नको ग्रह तारे, नको फुल पसारे, मी जिथे बसावे तिथे फक्त मोबाईलला नेटवर्क असावे। काकू, ही काय मागायची गोष्ट आहे का राव? कारण आजकाल सगळीकडे नेटवर्क असते, म्हणून तुमचा डायलॉग जरा जुळेना झालाय, त्या जागी तुमच्यावर हा डायलॉग जरा जास्त सूट होईल। नको ग्रह तारे, नको फुल पसारे, नको ग्रह तारे, नको फुल पसारे, या वयात तरी देवाने बुद्धी द्यावे। आयुष्यात त्याच व्यक्ती यशस्वी होतात, शत्रूने त्यांच्यावर किती लिंबू फेकले तरी ते सरबत करून पितात, बरोबर ना? कुठं भेटायलेत भाई असे दुश्मन जे अंगावर लिंबू फेकून मारायलेत? सध्या भाई मला भयंकर सक्सेस व्हायची गरज आहे, आणि कोणाला माझं भलं करायचं असेल तर माझ्यासोबत दुश्मनी करा आणि अंगावर लिंबू फेकून मारा भाई। शरबत करतो आणि डायरेक्ट सक्सेस होऊन जातो। मिलेगा सक्सेस, अब मुझे कुछ नहीं चाहिए, बस मुझे चाहिए सिर्फ दुश्मन के लिंबू का रस। अबे साले। आता हिवाळा सुरू झालाय मित्रांनो, बोटावर घ्यायचं आणि ओटावर लावायचं व्यासलीन। एकतर आधीच काकूच्या व्हिडिओला मिनिंग नसते, वरून काकू डबल मिनिंग करायचा प्रयत्न करतात,
जे की खूप घाण प्रयत्न वाटतंय. काकू आधी स्वतःला मिनिंगफुल बनवा आणि मग डबल मिनिंग करा. आणि डबल मिनिंग करायला पण फील आला पाहिजे, जे की तुम्हाला नाही जमत. आता हिवाळा सुरू झालाय मित्रांनो, घ्यायचं बोटावर आणि लावायचं ओठावर. व्यासलीन घातल्यावर गरम आणि काढल्यावर गार लागतंय. स्वेटर पानी पीना है तो ग्लास से पियो, इन बॉटल में क्या रखा है. पानी पीना है तो ग्लास से पियो, इन बॉटल में क्या रखा है. प्यार करना है तो अपने माँ बाप से करो, इन लड़कियों में क्या रखा है. काकू अजून पण या डायलॉगला शायरी म्हणायल्यात, म्हणजे काकू अजून तिसरीच्या वर्गातून पुढे गेल्याच नाही. जाऊ द्या भाई, आपण पण ट्राय करू. पानी पीना है तो ग्लास से पियो, इन बॉटलों में क्या रखा है. पानी पीना है तो ग्लास से पियो, इन बॉटलों में क्या रखा है. और फॉलो करने का है तो अच्छे क्रिएटर को करो, इन छपरी आंटियों में क्या रखा है. कुछ तरीका है भीक मांगने का. तर बस झालं भावनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका. 72 लाईक तर या व्हिडिओला झालेच पाहिजे बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या सबस्क्राईब बटनवर डबल मिनिंग जोक फेकून मारा किंवा फालतू डायलॉग, फक्त ते क्लिक झालं पाहिजे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस.